याचा विचार करत आहोत. आमचे परिधान सार्थकी लागणार की नाही याचा विचार करत आहोत. का? काय झालं? सगळं काही व्यवस्थित आहे, मग चिंता कशाला? नाही माता, आजकालच्या तरुण पिढीबद्दल आमच्या कानावर काही वाईट आणि खेदजनक गोष्टी ऐकू आल्या आहेत. अरे, व्यक्त होणे हा मनुष्याचा स्वभावच आहे. जसं एखाद्या कोऱ्या कागदावर काढलेल्या एका बिंदूचं अस्तित्व काही वेळापुरता मर्यादित असतं, तसंच वाईट गोष्टी देखील फार काळ टिकत नाही. त्यांना मोठं करण्यापेक्षा त्याच बिंदूला जर खेचले तर जसे एक चित्र तयार होते, तसंच चांगल्या गोष्टी देखील लवकरच घडत जातात. आणि कोणी म्हटले म्हणून आपल्या देशातील तरुण वाईट होणार आहेत का? ते आपले राष्ट्र खूपच चांगले घडवतील. पण माता, हे काय आहे जेन्झी वगैरे? हा तर शब्द आपल्या राष्ट्राने पहिल्यांदाच ऐकतोय. आम्ही आमची ओळख भारतीय म्हणून सांगत होतो. असू दे रे, ते स्वतःला विज्ञान युगातील आधुनिक काळातील पुढारलेले समजतात आणि म्हणूनच ते आपली ओळख जेन्झी अशी सांगतात. सच कहा माते, आपको पता है ग्लासगो में क्या हुआ? हम सबको पता है. शर्मिला धनकरने सुवर्ण पदक जिंकले. दिलीप महालुभावितने सुवर्ण पदक आणि आपल्या ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले. मुत्तू पांडिराजा आणि सर्वेश कुशरने रौप्य पदक जिंकले. अपने कुलवीर सिंह ने भी कांस्य पदक जीता. मुल्ले श्री शंकर मोहम्मद बासिल और बल्लूरी आजय ने भी रौप्य पदक जीता. बिंदा राणी देवी आणि शिल्पा शायला यांनी कांस्य पदक जिंकले. हो हो, खरं आहे. त्यांनी आपल्या भारताचा तिरंगा अभिमानाने उंच फडकवला. तिरंगा तो ऊंचा लहरा ही दिया, तिरंगा तो ऊंचा लहरा ही दिया, और गर्व से उनकी आंखों से जो खुशी के आंसू निकले, उसे देखकर मेरा सीना और भी चौड़ा हो गया. हे तर खेळांचे झाले. भारतीय शिक्षण प्रणालीसाठी देखील एक गौरवाचा क्षण घडला. भारतीय शिक्षण प्रणालीच्या शिल्पीचा एक मानाचा तुरा रोवला गेला आणि ते देखील गणितासारख्या अवघड विषयातून. भाई, आप गणित इंटरनेशनल ओलंपियाड की तो बात नहीं कर रहे? अरे खरं की आपले अबेल जॉर्ज आणि आरव गुप्ता यांनी सुवर्ण पदक जिंकले. कनव तरवार और संजना चाको ने भी कांस्य पदक जीता. वीरो मुर्गुन और शेर शंकर भी कांस्य पदक जीत लिया. हो हो, फक्त जिद्द, चिकाटी, मेहनत, कठोर परिश्रम यावर त्यांनी विजय मिळवला. म्हणूनच या जगाला त्यांचा अभिमान आहे. आणि हे सगळं त्यांनी केलं ते फक्त आपल्या भारत मातेसाठी. डी मुकेश, आर प्रज्ञानंद, आर वैशाली आणि दिव्या देशमुख. काय माता, आठवलं की नाही? हो तर, त्यांना कोण विसरेल? या माझ्या बाळांनी बुद्धिबळाच्या राज्यात अनेक विक्रम केले आणि माझे नाव संपूर्ण जगात अव्वल दर्जावर नेले. आता इतर खेळांचंही पहा. नीरज चोप्रा, उत्कृष्ट भालाफेक, लक्ष्य सेन, उत्कृष्ट बॅडमिंटनपटू, अंतिम पंगाल, उत्कृष्ट महिला कुस्तीपटू, पलक गुलिया, भारताची युवा नेमबाज, वैभव सूर्यवंशी. उत्कृष्ट क्रिकेटपटू. अरे पण आता खेळांच्या पलीकडे विचार करा. भारतीय तरुण आता साधा सुद्धा राहिलेला नाही. तो आता अंतराळात जातो, उपग्रह तयार करतो, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय प्रणाली डिझाईन करतो, रोबोटिक्स मध्ये काम करतो. हो रे, खरं आहे. अंतराळ संशोधन व तंत्रज्ञान, स्टार्टअप, डेव्हलपमेंट, सेमीकंडक्टर्स आणि काय काय म्हणून सांगू, हे सगळं आजचा तरुणच करतोय. ओ तेरी, ये मैं क्या देख रहा हूँ? स्पेस टेक्नोलॉजी पाठशाला में भी सिखाई जा रही है. वो देखो, अपने ABBHS जैसी में कल्पना चावला स्पेस एकेडमी शुरू हो चुकी है और बच्चे बहुत प्यार से अपना दाखिला करवा रहे हैं. स्पेस टेक्नोलॉजी का ज्ञान दान करने अलग अलग महान साइंटिस्ट अपना ज्ञान दान कर रहे हैं. अरे भगत सिंह, इतना ही नहीं, आने वाले समय में देश की रक्षा करने हेतु बच्चे योग्य बनने जा रहे हैं और इसीलिए बच्चों को कमांडो ट्रेनिंग दी जा रही है और बच्चे भी इसे चाव से सीख रहे हैं. ये हमारी